Future perfect continuous tense. To take shall have after I or we and will have after any other subject, then take ing form of the main verb after it. करता जर आय किंवा वी असेल तर शाल हॅव आणि करता इतर कोणताही करता असेल तर विल हॅव घेऊन मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लावलास पूर्ण चालू भविष्यकाळ सिद्ध होतो. एक्झाम्पल जसे की ही शॅल हॅव बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला असेल. सेकंड, आय शॅल हॅव बीन मेकिंग अर्धन पॉट्स. मी मातीचे भांडे बनवत आलेली असेल. नेक्स्ट, निगेटिव्ह सेंटेन्सेस. टू फॉर्म द निगेटिव्ह ऑफ द अबोव सेंटेन्सेस शॅल ऑर विल शुड बी फॉलोड बाय इट. शाल हॅव किंवा विल हॅव पुढे नॉट ठेवल्याने निगेटिव्ह म्हणजेच नकारार्थक वाक्य बनतात. लाईक फर्स्ट, ही विल नॉट हॅव बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला नसेल. आय शॅल नॉट हॅव बीन मेकिंग अर्धन पॉट्स. मी मातीचे भांडे बनवत आलेली नसेल. नेक्स्ट, येस नो क्वेश्चन्स. इफ प्लेस्ड ॲट द बिगिनिंग ऑफ द शाल or will in the above sentences, it become yes no questions. Yes no questions बनवताना शाल हॅव किंवा विल हॅव हे वाक्याच्या आरंभी घ्यावे. लाईक जसे की शाल आय हॅव नॉट बीन इटिंग अ मँगो. विल ही हॅव नॉट बीन मेकिंग अर्धन पॉट्स.